मॅक्सिमम षटकार. थँक्यू तुझं. बघा मित्रांनो, जर का विचार केला ना तर 40+ हा खेळाडू आहे, पण तो अगदी 20-22 वर्षांच्या खेळाडूला देखील लाजवेल अशी फलंदाजी त्याची आपल्या त्या मॅच मध्ये पाहायला मिळते. मला तर आश्चर्य झालं त्यावेळेस मला इथं आमच्या साथी समालोचकांनी सांगितलं की 40+ हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून हे असे नजाकत भरलेले फटके पाहायला मिळतात. विजय नावामध्ये दम आहे आणि तो दम दाखवतोय. सलगचा हा 3रा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि हॅट्रिक पूर्ण केली षटकाराची. विजय या फलंदाजाला आणि या स्पर्धेतला गरेदर हा 100वा षटकार आलाय तो विजयच्या बॅट मधून. एकदा जोरदार टाळ्या खरे तर या खेळाडूसाठी आणि त्याच्यासाठी पारितोषिक या टीमचे ऑनर सन्माननीय ओमकार मुसळे यांच्याकडून तब्बल या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेला आहे. आणि 2 ओव्हरमध्ये अर्धशतक कंप्लीट झालंय या संघाचं. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग त्यामध्ये समयनं देखील चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहिले, परंतु विजयनं आज प्रभावित केलं. मित्रांनो 40+ हा खेळाडू आहे. अगदी आश्चर्यचकित केला असेल आज या खेळाडूनं. म्हणजे आपण क्रिकेटचा आपण मित्रांनो विचार केला तर वय याला कुठलंही महत्व नसतं. मित्रांनो तुमच्यामध्ये टॅलेंट किती आहे ना, तुमच्याकडे गुणवत्ता किती आहे, क्षमता किती आहे, यावरती तुमचं आयुष्य डिपेंड असतं. आणि आज ते खरं तर या खेळाडूने करून दाखवलंय. म्हणजे माझा वय किती आहे, मी कुठल्या स्थितीला आहे, सध्या कुठल्या परिस्थितीला आहे याच्याकडे लक्ष न देता माझा खेळ कुठल्या परिस्थितीमध्ये आहे तो सिद्ध करतोय खरं तर, आणि त्याला महत्व आहे. आज 40+ जरी एक खेळाडू असला तरी सुद्धा त्याला ओपनिंग का दिली जाते आहे या टीमच्या माध्यमातून ते त्यानं सिद्ध केलंय. डावखुरे आताचे फलंदाज नेहमीच घातक असतात. आप ट्रॅकरचा बॉल लवकरच ओळखलं होते लाईन लेंथ आणि त्याला पाठवलंय अजून एक फाईनलेगच्या डोक्यावरून षटकार. धावा आहे धावपटलावरती त्या 57 धावा आणि विजयचा आपण विचार केला तर 42 या धावसंख्येवरती तो स्वतः खेळतोय. 42 धावांची त्यानं नाबाद खेळी आतापर्यंत साकारली आहे आणि हा दिलासा देऊन जाईल. मिड विकेटला क्लिअर करत हा फटका त्याच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम आणि तब्बल 48 वरती हा खेळाडू आता जाऊन पोहोचलाय. 2 धावसंख्येची गरज आहे. अर्धशतक पाहायला मिळेल का ह्या खेळाडूच्या नावावरती, हा प्रश्न इथं सगळ्यांना निर्माण झालाय. हा प्रश्न इथं या ठिकाणी पडलाय, परंतु त्या 2 धावा कशा रीतीने येतील हे पाहावं लागेल येणाऱ्या. आणि लागोपाठचे 5 चेंडूवरती 5 षटकार आलेत आणि इथं जर आला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती राहील आणि या मैदानावरती इतिहास देखील राहील. युवराज सिंगनं 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते आणि त्याचा रेकॉर्ड इथं तुटला जाईल का. हा फटका देऊन जाईल मॅक्सिमम आणि इथं 6 चेंडूचा विक्रम देखील आणि अर्धशतक सुद्धा या खेळाडूनं साकारलं.
प्लस असले ना तरी ते वन साइड आहेत. अजून एक 7वा ह्या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय आज 7वा सलगचा षटकार. म्हणजे युवराज सिंगचा रेकॉर्ड देखील या खेळाडूने तोडला या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा या टीमचे ओनर खरे तर विजय यांच्यासाठी ओमकार मुसळे यांच्याकडून या 50 साठी अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. म्हणजे एकूण 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय विजयसाठी. परंतु इथे डिफेन्स केलाय. आता खरे तर ओळखलं होतं की 8वा आला तर गोलंदाज